नमस्कार मित्रांनो. तर आज मित्रांनो आपण बघणार आहोत की कोणत्या राज्यात आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची आज शक्यता आहे. तर आज 13 तारीख आता वाजलेले आहेत 8. तर आता आपण वातावरण बघणार आहोत की कसं राहणार आहे. त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण जाऊया पुढे. तर तसंच की मित्रांनो आपण बघतोय का आज 8 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. तर मित्रांनो मुंबई, ढोपली, सातारा, पुणे, रत्नागिरी या साईडला आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर पणजी, सिरसी, दावणगेरे या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर हुबळी, बल्लारी, बेलगाव या साईडला आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी या साईडला पण आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि विजयवाडा, विशाखापट्टणम या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर नंद्याल, बल्लारी, हुबळी, पणजी, कर्नूल, रायचूर, डोरनार या साईडला पण आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. तर नलगोंडा, हैदराबाद, कलबुर्गी, खम्मम या साईडला पण आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. तर बिदर, सिद्दीपेट, वरंगल, तर नांदेड, आदिलाबाद, चंद्रपूर या साईडला पण आपल्याला फक्त पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, जळगाव, नंदुरबार, वलसाड, सुरत या साईडला पण आपल्याला ढगाळ वातावरण आणि शक्यता दिसत आहे. तर तसंच मित्रांनो मुंबई या साईडला आपल्याला 27 डिग्री सेल्सिअस तापमान असून तिथे आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सातारा, ढोपली, रत्नागिरी, गोरेगाव या साईडला पण आपल्याला जोरदार ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज दिवसभर आपण वातावरण बघणार आहोत की कसं राहणार आहे. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसंच मित्रांनो मुंबई, जालना, औरंगाबाद, अकोला या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर तसंच मित्रांनो पुसद या साईडला पण आपल्याला, नागपूर या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर गोंदिया, कापसी, कांकेर, चंद्रपूर, रायपूर, कोबरा, शहदोल या साईडला पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर रायपूर, कवर्धा, संबलपूर, राऊरकेला या साईडला पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर भुवनेश्वर, कोलकाता या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर सोलापूर या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कलबुर्गी, बालकोट, रायचूर या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बडवणी, खंडवा, बेटल, भोपाल या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर करवदा, गोंदिया, रायचूर, बडवणी, वडोदरा या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा आणि ढगाळ राहण्याची शक्यता दिसत आहे. तर करबा, सिंगोरली, इलाहाबाद, झाशी, कोटा या साईडला पण आपल्याला वातावरण दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर अशीच माहिती घेण्यासाठी आपण दुपारी पण एक व्हिडिओ बनवणार आहोत. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की 2 वाजेपासून ते रात्री 12 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.